बघा आपण मागच्या पिरियडमध्ये एक्सरसाइज 2.1 मध्ये असलेले काही प्रॉब्लेम्स आपण पाहिले. त्यातला आपण आता हा एक्सरसाइज 2.1 मधला 6 नंबरचा एक्झाम्पल बघणार आहोत. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह टँजंट आणि नॉर्मल. प्रॉब्लेम काय म्हणताय, इफ द लाईन y = x - 5 टचेस द कर्व y² = ax³ + b at the point 2, 3 find a and b. मग लक्षात घ्या, या ठिकाणी इक्वेशन ऑफ कर्व काय आहे? इक्वेशन ऑफ कर्व y² = ax³ + b आहे की. आता तुम्हाला माहित आहे, आपण याच्या अगोदर पाहिलेलं आहे की इक्वेशन ऑफ द कर्वला जर आपण का डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केलं तर dy/dx आपल्याला मिळते, राईट. पण dy/dx मिळालेलं ते काय असतं? dy/dx हे स्लोप ऑफ टँजंट असतं, राईट. So here differentiate with respect to x. Differentiate with respect to x. We get आता डेरिव्हेटिव्ह करायचा आपला y² चा डेरिव्हेटिव्ह x ला अनुसरून करायचा आहे. मग 2y अगोदर y² चा डेरिव्हेटिव्ह y ला अनुसरून मिळवावा लागेल, तो 2y असेल. आणि मग पुन्हा y चा डेरिव्हेटिव्ह x ला अनुसरून मिळेल dy/dx, करेक्ट. कारण हे चेन रूल वरून आपल्याला y² चा डेरिव्हेटिव्ह with respect to x मिळणार. ओके. ना ax³ चा डेरिव्हेटिव्ह काय येईल आता बघा, एक कॉन्स्टंट जसं तसं आहे आणि x³ चा डेरिव्हेटिव्ह असेल 3x² आणि प्लस b चा डेरिव्हेटिव्ह 0, कारण b इज अ कॉन्स्टंट. मग आपण आता dy/dx मिळवू. मग dy/dx काढायचं असेल तर फक्त dy/dx डाव्या बाजूला ठेवावं लागेल. उजव्या बाजूला राहील हे 3ax² अगोदरचा असलेला 2y, डावीकडून उजवीकडे 2y ला ट्रान्सफर करू म्हणजे 2y डिनॉमिनेटर जाणार आहे. अशा पद्धतीने हा dy/dx मिळाला आपल्याला. आता तुम्हाला माहित असतं की dy/dx म्हणजे स्लोप असतो, आहे की नाही. जर आपण हा स्लोप काढला dy/dx कोणत्या पॉइंट पाशी, ऍट द पॉइंट 2, 3 या पॉइंट पाशी आपण आता हा स्लोप काढू. दॅट इज नोन एज द स्लोप ऑफ टँजंट. काय म्हणायचं ना? स्लोप ऑफ टँजंट. दिस इज द स्लोप ऑफ टँजंट that is equal to dy/dx at the point 2, 3 is equal to 3a into in bracket. आता काय काम करायचं? here point 2, 3 म्हणजे put value of x is 2 and value of y is 3. So we get 3 into here x is 2 square divided by 2 into y is 3, right? मग काय मिळेल बघा, 4 आहे की नाही. 2 square is 4, 4 into 3 12 हे divided by 3 into 2 that is 6, बरोबर. म्हणजे 2a आपल्याला मिळणार. दिस इज नोन एज द स्लोप ऑफ टँजंट. काय म्हणायचं आता? स्लोप ऑफ टँजंट मिळाला आपल्याला ऍट द पॉइंट 2, 3. से दॅट इट इज. याला आपण इक्वेशन ऑफ द कर्वला 1 नंबर देऊ, याला नंबर 2 देऊ, आहे की नाही. स्लोप ऑफ टँजंट मिळाला. आता आपल्याला अजून काय सांगितले? सिन्स असं म्हणू आपण आता. यार गिव्हन दॅट आवर सिन्स म्हणू. सिन्स y is equal to 4x minus 5. This line, since this y is equal to 4x minus 5 touches to the curve y² is equal to ax³ plus b. बघा, ही लाईन ह्या कर्वला टच होते. ही लाईन ह्या कर्वला टच होते. याचा अर्थ असा होतो की therefore this line y is equal to 4x minus 5 is a tangent to the curve number 1. मग आता ही लाईन जर टँजंट असेल तर मग मला सांगा, ही लाईन आपण जर का कंपेअर केली, कंपेअर y is equal to 4x minus 5 with y is equal to mx plus cc जर कंपेअर केली तर आपल्याला काय मिळणार? we get m is equal to 4. m म्हणजे काय मग? दिस इज द स्लोप ऑफ टँजंट. स्लोप ऑफ लाईन म्हणजे स्लोप ऑफ टँजंट, राईट. स्लोप ऑफ टँजंट. आता मला सांगा, m is equal to 4 and that is equal to slope of tangent, आहे की नाही. याला आपण नंबर 3 दिला तर काय दिसून येतं बघा. y is equal to 4x minus 5. This is a line and also it is a tangent to the curve. And here we get also slope of tangent, that is 2ic. But both are the same slope, same tangent. So compare from 2 and 3. From 2 and 3 we get
m that is twice a is equal to 4 बघा है की नाही स्लोप 4 आहे here slope twice आहे so twice a is equal to 4 so we get a is equal to 2 right a ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 2 मिळेल राईट आता b ची व्हॅल्यू काढायची a ची व्हॅल्यू मिळाली सर्वांना समजलं a ची व्हॅल्यू कशी काढायची ते आहे की नाही सो स्लोप आपण इक्वेटिंग केला स्लोप ऑफ टँजेंट इक्वेटिंग केला आपण 2 आणि 3 चा आता त्याच्यानंतर काय करायचं b ची व्हॅल्यू मिळवण्यासाठी आपण काय काम करू ही जी लाईन आहे ही लाईन सॉरी ही जी कर्व आहे ह्या कर्व वरती हा पॉइंट आहे कारण दिस लाईन टचेस टू दिस कर्व लाईन ह्या कर्वला ह्या पॉइंट मध्ये टच करते याचा अर्थ असा झाला की दिस पॉइंट लाईज ऑन तो पॉइंट कशावरती आहे लाईन वरती आहे हा पॉइंट लाईज ऑन दिस लाईन अँड ऑल्सो दिस पॉइंट लाईज ऑन दिस कर्व आहे की नाही आपण असं म्हणू शकतो आता द पॉइंट 2,3 lies on the curve number 1 therefore मग समजा आता हा पॉइंट जर त्याच्यावर असेल तर काय होत असतं की coordinates of this point satisfies the equation of the curve again means here putting x is equal to 2 and put y is equal to 3 in this equation again कारण satisfy होतं हा coordinates त्या इक्वेशनचं समाधान करता याचा अर्थ ह्याच्यामध्ये आपल्याला हे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायला काहीच हरकत नाही सो y ची व्हॅल्यू आपण 3 सबस्टिट्यूट केली 3 स्क्वेअर राइट दॅट इज इक्वल टू a as it is into value of x is 2 that is 2 cube and plus b okay so 3 square is 9 and value of again a is 2 so 2 into आता 2 cube काय असतं a plus b म्हणजे काय मिळेल बघा बरं लक्षात घ्या 9 minus 16 is equal to b8 right 8 into 2 16 होईल आणि हे 16 राईट साइड वरून लेफ्ट साइडला घेतलं की -16 होईल म्हणजे 9 minus 16 is equal to b आता व्हॅल्यू आपल्याला b ची मिळणार बघा b is equal to काय मिळणार 16 मधून 9 सबट्रॅक्ट झाले म्हणजे किती आले 7 आले है की नाही 7 आणि 9 16 बरोबर परंतु 9 कसं आहे -9 आहे कारण 16 ला मोठ्या नंबरला चिन्ह मायनस असल्यामुळे b ची व्हॅल्यू 9 आली आणि a ची व्हॅल्यू 2 आली मग आपण शेवटी आन्सर असं म्हणायचं हेन्स a is equal to 2 and b is equal to -9 अशा रीतीने आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यू मिळवायची कळलं कसं होणार त्याच्यात काही शंका असेल तर विचारा अशा रीतीने हे प्रॉब्लेम्स वर्ड प्रॉब्लेम्स एकदा अंडरस्टँडिंग सगळ्यांना करून घ्यायचे आणि मग आपल्या ओन लँग्वेज मध्ये हे सोल्युशन व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करायचं तर मला समजलं असेल ॲड झालं तर आपण अजून एखादा प्रॉब्लेम याच्यानंतर बघूया